हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. व्हाईट सॉस पास्ता ही रेसिपी आता सध्या खूपच ट्रेंडिंग आहे म्हणण्यापेक्षा खूपच आवडती रेसिपी झालेली आहे सगळ्यांची. लहान मुलांनाही खूप आवडते ही रेसिपी. रेग्युलर पास्ता करण्यापेक्षा हा पास्ता मुलांमध्ये जास्त आत्ता सध्या लोकप्रिय झालेला आहे. तर म्हटलं ट्राय करून बघूया. यासाठी मी इथे घेतलेला आहे पास्ता, 1 वाटी पास्ता घेतलेला आहे आणि याला शिजवण्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे व त्यात थोडं मीठ टाकलेलं आहे. तर आपल्याला इथे साहित्य घ्यायचं आहे. अर्धा बाउल दूध घेतलेलं आहे. दुधावरची साय, घरगुती दुधावरची साय घेतलेली आहे आणि मीठ, मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत, काळे मिरी पावडर घेतलेले आहे. आता मी इथे पास्ता हा शिजण्यासाठी ठेवणार आहे. 5 ते 10 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. जास्त ओव्हर कुक नाही करायचा. 5 ते 10 मिनिटामध्ये छान शिजतोय पास्ता. मेन इन्ग्रेडियंट आपला आहे मैदा आणि तूप आणि जर अवेलेबल असेल बटर तर बटरही वापरू शकता तुपाच्या ऐवजी. मी इथे तूप वापरणार आहे. प्लस आपल्याला चीजचे क्यूब्स वापरायचे आहेत. चीज हे ऑप्शनल आहे, कारण जर अवेलेबल असेल तर ठीक, नसेल तरीही आपण हा पास्ता करू शकतो. चीजच्या ऐवजी तुम्ही घरगुती साय किंवा आपण दूध एक्स्ट्रा टाकलं तरीही चालेल याच्यामध्ये. हा पास्ता शिजतोय तोपर्यंत आपण आता इथे कांदा भाजून घेणार आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेऊ शकता. गाजर, कांदा, शिमला मिर्च अशा भाज्या तुम्ही वापरू शकता. मी फक्त कांदा वापरणार आहे. कांद्याचे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत आणि हा छान आपण भाजून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे कांदा भाजताना आणि त्यानंतर कांदा भाजल्यानंतर मग आपल्याला मेन इन्ग्रेडियंट आपला मैदाच तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे. त्याची पेस्ट करून घ्यायची आहे तुपामध्ये भाजून. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलचे 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि वॉच टाईमही असाच वाढवा, त्याबद्दल आभारी आहे मी. नक्कीच व्हिजिट करा चॅनलला. जर रेसिपी सिंपल आणि एकदम घरगुती पद्धतीने आपल्या वेगवेगळ्या रेसिपी असतात तर नक्कीच व्हिजिट करा. तर कांदा छान भाजलेला आहे. यामध्ये आता तूप टाकत आहे मी आणि मग आपल्याला हा मैदा छान भाजून याची पेस्ट करून घ्यायची आहे. मी इथे 2 ते 3 चमचे मैदा घेतलेला आहे. एवढ्या पास्त्यासाठी हा बास होतो. तुम्ही जर जास्त पास्ता घेणार असाल, बनवायचा असेल जास्त क्वांटिटीमध्ये, तर जास्त मैदा घ्यायचा आहे. प्लस दुधाची ही क्वांटिटी वाढवावी लागणार आहे. जेव्हा याच्यामधून अरोमा छान निघेल त्यावेळेस आपल्याला हा थांबवायचा आहे भाजायचं. त्यामध्ये मग आपल्याला नंतर दूध मिक्स करायचं आहे. तर इथे मी दूध मिक्स केलेलं आहे. तर आपल्याला हा अर्धा बाउल दूधही थोडंसं कमी पडलेलं आहे, परंतु पास्ताही थोडंसंच होतं त्यामुळे मी परत ॲड केलेलं नाही दूध यामध्ये. आता यामध्ये मी आपले इन्ग्रेडियंट्स टाकून घेतलेले आहेत. मिक्स हर्ब, ऑरेगॅनो प्लस काळे मिरी पावडर आपल्याला टाकायचे आहे. काळे मिरी हा हर्ब हा मस्ट आहे या रेसिपीमध्ये, कारण काळी मिरी पावडरने जी टेस्ट येते पास्त्याला ती एकदम बेस्ट टेस्ट आहे. तर हा पास्ता शिजवून घेतलेला आहे मी यामध्ये ॲड केलेला आहे आणि हा ॲड केल्यानंतर मग आपल्याला थोड्या वेळाने आपल्याला आपली क्रीम, दुधावरची जी क्रीम आहे ती फेटून टाकायची आहे. तर ह्या दुधाच्या क्रीमनी खूप छान टेस्ट येते, जी टेस्ट आपल्याला
बटर किंवा जास्त चीज वापरूनही येणार नाही अशी टेस्ट दुधाच्या क्रीमने येते. आणि आपल्याला हे चीजचे क्यूब्स यामध्ये टाकायचे आहेत. जर तुमच्याकडे क्यूब्स किंवा हे चीजचे वेगवेगळे प्रकार भेटतात त्यामधील काही असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे क्यूब्स होते तर मी क्यूब्स कट करून टाकलेले आहेत. खिसूनही टाकू शकता तुम्ही चीज. तर थोड्या वेळाने आपल्याला पास्ता थोडासा झाकण उघडून आपल्याला पास्ता बघायचा आहे आणि त्यामध्ये चीज मेल्ट होते का ते पाहायचं आहे. चीज मेल्ट झालेलं नाही आहे तर आपण थोडासा पास्ताचा छान मिक्स करून घेऊयात, म्हणजे चीजही मेल्ट होईल आणि थिकनेसही छान येईल पास्त्याला. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. लहान मुलांना खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे. यामध्ये स्पायसी काहीही केलेलं नाही आहे. तर एकदम छान अशी घरगुती पद्धतीने व्हाईट सॉस पास्ताची रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे. तर तुम्ही ही नक्कीच ट्राय करू शकता. आपला रेग्युलर पास्ता जसं बनवतो आपण त्यापेक्षा काही थोडी वेगळी रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करून मुलांना आता या समर वेकेशनमध्ये ट्राय करा आणि मुलांनाही त्याचा आनंद घेऊ द्या. पाहू शकता मैत्रिणींनो, किती छान रेसिपी दिसत आहे. आणि तुम्ही वेगवेगळ्या भाज्याही वापरू शकता. मी इथे भाज्या वापरलेल्या नाही आहेत. तर असाच सपोर्ट राहू दे चॅनलला. आणि मैत्रिणींनो, रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मैत्रिणींनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आभारी आहे.